हरिओम. आज सोमवार 17 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून सांगणार आहेत की भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. ऐकूया त्यांचे विचार. परमेश्वरापाशी काय मागावं? तुम्ही त्रास करून इतक्या लांब गोंदवलेला झालाय, ते विषयच मागण्यासाठी आलात का? ते मागितले तर तो देणार नाही असं नाही. आल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपलं दान केलं तर ते तितकं आपल्यापैकी कमी होतं. पण त्याने कितीही दिलं तरी ते कमी होणं शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपलं खरं कल्याण होईल का? त्याने तुम्हाला खरं समाधान होईल का? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचं असेल त्या स्थितीत मला समाधान दे, हेच त्याच्यापाशी मागावं ना. त्याची करुणा भागून मला तू निर्विषय कर आणि काही मागावं अशी इच्छाच होऊ नये, हेच देणं मला दे, असं तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावं. त्यातच तुमचं कल्याण आहे. भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे बरं. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटतं तेच भगवंताबद्दल वाटावं. सात्विक गुणापलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. जगात जे ज्याला आवडतं तेच आपण केलं तर ते त्याला गोड वाटतं. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमाने भगवंताला बद्ध करता येतं. प्रेमाने जग जिंकता येतं. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपलं बोलणं अगदी गोड असावं. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं. प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावं लागतं असंही नाही. नाम हे प्रेमरूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणं घेणं हा होय. म्हणून आपण नाम घेतलंय की भगवंताचं प्रेम येईलच. नामाचं प्रेम नामातूनच उत्पन्न होतं. देवाला देता येईल असं एक नामच आहे आणि ते घेऊन आपल्याला ते समाधानात ठेवतो. अत्यंत गुह्यातलं जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचं प्रेम हेच ते गुह्य. आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपलं मन आपोआप नामात रंगून जाऊ लागतं. भगवंताचं नाम हेच श्रेष्ठ आहे आणि त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.